जर मी तुम्हाला सांगितलं की अशोक खरात नावाचा एक माणूस ज्याच्यावरती लोकांनी खूप विश्वास ठेवला आणि तोच माणूस लोकांच्या आयुष्याशी खेळत होता, तर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणार का? जर मी तुम्हाला विचारलं की एका बाबावर इतका विश्वास ठेवणं की तुम्ही तुमचं आयुष्य त्याच्या हातात देता, ही चूक कोणाची, त्या व्यक्तीची की त्या बाबाची? आणि जर एखादी महिला सांगते की अशोक खरातने मला विधीच्या नावाखाली एका खोलीत नेलं, तर तुम्ही लगेच तिच्यावरती विश्वास ठेवणार का, की तुम्ही म्हणाल पुरावा दाखव? आणि जर उद्या अशाच प्रकारचा आरोप तुमच्या घरातील कोणावर झाला तर, आणि लोकांनी एक सेकंदही विचार न करता निर्णय घेतला तर, तुम्ही त्या निर्णयाला न्याय म्हणणार का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आपण खरंच सत्य शोधतोय की आपण फक्त जे व्हायरल होत आहे तेच मानतोय? कारण नाशिकमध्ये सध्या एक नाव अक्षरशः वादळ बनून फिरते आणि ते नाव आहे अशोक खरात. एक असा माणूस ज्याला काही जण कॅप्टन म्हणतात, काही जण बाबा म्हणतात, पण आज त्याच नावासोबत जोडले जात आहेत आरोप, व्हिडिओ आणि धक्कादायक गोष्टी. आणि लोकांनी आधीच निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. पण थांबा, कारण इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. जे दिसतंय ते पूर्ण सत्य आहे का, की अजून काहीतरी लपलेलं आहे? आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण पुढे जे समोर येणार आहे ते तुमचं मत पूर्णपणे बदलू पण शकतं. ही गोष्ट अचानक सुरू झालेली नाही. अशोक खरात प्रकरण समजून घ्यायचं असेल तर आधी हे समजून घ्यावं लागेल की अशोक खरात कोण होता आणि लोक त्याच्यावरती इतका विश्वास का ठेवत होते. सांगितलं जातंय की अशोक खरात स्वतःला नेव्हीमधून रिटायर्ड कॅप्टन म्हणवत होता. लोकांना भविष्य सांगतो, न्यूमरोलॉजी येते आणि हात पाहून आयुष्य बदलू शकतो असे तो दावे करत होता. आणि सुरुवातीला लोकांना वाटलं हा काहीतरी वेगळा माणूस आहे, कारण तो लोकांच्या अडचणी अचूक सांगायचा. आणि विशेषतः महिलांच्या, तुझं लग्न अडकलं आहे, तुझ्या आयुष्यात दोष आहे, तुला मूलबाळ होत नाही, आणि अशा गोष्टी जेव्हा कोणी अचूक सांगतो तेव्हा माणूस आपोआप त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागतो. आणि इथेच अशोक खरातने खेळ सुरू केला. आधी तो महिलांचा विश्वास जिंकायचा, मग उपाय द्यायचा, आणि मग त्या उपायाच्या नावाखाली त्या व्यक्तीला आपल्या कंट्रोलमध्ये आणायचा. आणि विशेषतः महिलांना सांगितलं जायचं की तुझ्या आयुष्यातील दोष काढण्यासाठी तुला विशेष पूजा करावी लागेल. आणि त्या पूजेच्या नावाखाली त्यांना पुन्हा पुन्हा बोलवलं जायचं. आणि जेव्हा त्या महिला त्या ठिकाणी पोहोचायच्या तेव्हा त्यांना एका खोलीत नेलं जायचं, त्यांना पेढा दिला जायचा, कधी कडवट पाणी प्यायला दिलं जायचं. आणि त्यानंतर त्यांच्या शरीरावरती आणि मनावरती कंट्रोल कमी व्हायला लागायचा. आणि मग इथे जे घडायचं ते अत्यंत धक्कादायक आहे. पण या सगळ्या गोष्टी इतक्या काळ कशा काय चालू राहिल्या? कारण अशोक खरात फक्त विश्वास जिंकत नव्हता, तो भीती पण तयार करत होता. महिलांना सांगितलं जायचं, हे कुणाला सांगितलं तर तुझं आयुष्य संपेल, तुझ्या नवऱ्याचा जीव जाईल, तू मागच्या जन्मातली आहेस. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या महिला शांत राहायच्या. आणि त्यामुळेच अशोक खरात प्रकरण इतक्या वर्षापासून बाहेर आलं नाही. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, जर एखादी व्यक्ती विश्वास आणि भीती या दोन गोष्टींचा वापर करत असेल तर ती व्यक्ती किती धोकादायक होऊ शकते. आणि आपण त्यावेळी ओळखू शकतो का? इतक्या वर्षापासून शांतपणे चालू असलेलं अशोक खरात प्रकरण अचानक बाहेर कसं आलं? आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण जे काही आरोप आहेत ते नवीन नाहीत, पण ते समोर आले तेव्हा एकदम सगळं हल्लं. आणि या सगळ्या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचं नाव पुढे येतं, नीरज जाधव, जो अशोक खरात यांच्या ऑफिसमध्ये काम करत होता. आणि त्याने जे पाहिलं ते सामान्य नव्हतं, कारण तो रोज बघत होता की महिला येतात, त्यांना आत पाठवलं जातं, दरवाजा बंद होतो आणि बऱ्याच वेळानंतर त्या बाहेर येतात. आणि हळूहळू त्याला शंका यायला लागली की इथे फक्त पूजा किंवा भविष्य सांगणं चालू नाहीये, तर काहीतरी वेगळंच चालू आहे. आणि मग एक दिवस त्याने निर्णय घेतला सगळं तपासायचं. आणि जेव्हा त्याने CCTV फुटेज पाहिलं तेव्हा त्याला धक्का बसला, कारण त्या फुटेजमध्ये जे दिसलं ते अत्यंत गंभीर होतं. आणि इथेच त्याने सगळे व्हिडिओ सेव्ह करून घेतले. आणि यानंतर कथा एकदम वेगळ्या दिशेने जायला लागली, कारण सुरुवात न्यायासाठी झाली नाही. नीरज जाधवने त्या व्हिडिओच्या आधारे अशोक खरात यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यांच्याकडून पैसे मागितले, धमकी दिली की पैसे नाही दिले तर सगळं बाहेर काढेल. आणि इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, जर पैसे मिळाले असते तर कदाचित हे सगळं कधीच बाहेर आलं नसतं. पण जेव्हा अशोक खरात यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा नीरज जाधवने काही महिलांना ते व्हिडिओ पाठवले. आणि इथेच सगळं फुटायला सुरुवात झाली, कारण त्या महिलांपैकी एकीने धाडस केलं
तिने तक्रार केली आणि मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि मग त्यानंतर एका मागोमाग एक गोष्टी बाहेर यायला लागल्या. व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले, लोकांमध्ये संताप पसरला आणि काही तासांमध्येच अशोक खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला. पण इथेच एक खूप मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. जर नीरज जाधवने पैशासाठी हा खेळ सुरू केला तर आपण जे पाहतोय ते पूर्ण सत्य आहे का, की त्यामध्ये अजून काही गोष्टी लपलेल्या आहेत? आणि जर त्या महिलेने धाडस केलं नसतं तर अजून किती वर्ष अशोक खरात यांचा हा खेळ चालू राहिला असता? आणि इथून पुढे अशोक खरात प्रकरण अजून मोठं होत जाते, कारण जसं जसं हे व्हिडिओ बाहेर येऊ लागलेत तसं तसं फक्त एका व्यक्तीचा विषय राहिलेला नाही, तसं तसं या प्रकरणाशी जोडले गेलेले अनेक लोक, त्यांचे संबंध आणि त्यामागचं जाळ समोर यायला लागले. कारण जेव्हा लोकांनी पाहिलं की अशोक खरात यांच्यासोबत काही मोठ्या लोकांचे फोटो आहेत, काही राजकीय नेते त्यांच्यासोबत दिसत आहेत, काही प्रभावशाली लोक त्यांच्या कार्यक्रमांमध्ये जात होते, तेव्हा लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, हा माणूस इतका मोठा झाला कसा? आणि जर तो चुकीचा होता तर इतके मोठे लोक त्याच्याजवळ का होते? आणि इथेच कथा वेगळी वळण घेते, कारण आता चर्चा फक्त व्हिडिओची राहत नाही, तर चर्चा सुरू होते राजकारणाची, प्रभावाची आणि सिस्टमची. आणि इथेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव समोर येतं, कारण त्यांच्या अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले आणि लगेचच लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. जर महिलांचं संरक्षण करणाऱ्या पदावर असलेली व्यक्तीच अशा व्यक्तीच्या संपर्कात असेल तर मग सामान्य महिलांनी कोणावरती विश्वास ठेवायचा? आणि त्यामुळे राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. आणि इथेच काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी एक मोठं विधान केलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जात असेल तर या प्रकरणात ज्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे त्या सगळ्या लोकांवरही कारवाई झाली पाहिजे. आणि इथेच एक गोष्ट अजून गंभीर होते, कारण आता फक्त प्रश्न एका नावावर राहत नाही, तर तो संपूर्ण सिस्टमवरती जातो. कारण जर अशोक खरात सारखा एक माणूस इतक्या वर्षापासून इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकांवरती प्रभाव टाकत होता आणि त्याच वेळी त्यांच्या भोवती मोठमोठ्या लोकांची वर्तुळं तयार होत होती, तर मग हा फक्त एका व्यक्तीचा खेळ आहे का, की यामागे अजून मोठं जाळं आहे? आणि याच वेळी लोकांमध्ये अजून एक चर्चा सुरू होते, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, जादूटोणा विरोधी कायदे आणि त्यांची अंमलबजावणी. कारण जर असे कायदे अस्तित्वात आहेत तर मग अशोक खरात सारखे लोक इतक्या वर्षापासून खुलेआम काम कसे करत होते, लोकांना फसवत होते आणि त्यांच्यावरती कारवाई का झाली नाही? आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, सिस्टम खरंच काम करते का, की फक्त कागदावरच आहे? आणि जसं जसं हे प्रकरण पुढे जातं तसतसं लोक दोन भागांमध्ये विभागली जातात. काही लोक म्हणतात व्हिडिओ आहे म्हणजे तो दोषीच आहे, काही लोक म्हणतात पूर्ण तपास होईपर्यंत काहीही बोलू नये, आणि काही लोक म्हणतात राजकारण यात घुसलं आहे, आणि काही लोक म्हणतात हा सिस्टमचा फेल्युअर आहे. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो, तुम्ही कोणाच्या बाजूला आहात? कारण आज तुम्ही अशोक खरात यांच्याबद्दल निर्णय घेत आहात, पण उद्या अशीच परिस्थिती तुमच्यावरती आली तर तुम्हाला काय अपेक्षा असेल? लोकांनी तुम्हाला ऐकावं की तुम्हाला न ऐकताच दोषी ठरवावं? आणि इथून पुढे अशोक खरात प्रकरण अजून वेगळ्या स्तरावरती जातं, कारण आता फक्त आरोप, व्हिडिओ आणि भांडाफोड यापुरतं हे मर्यादित राहत नाही, तर या प्रकरणाशी जोडले गेलेले राजकीय चेहरे, त्यांची भूमिका आणि त्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागतात. आणि इथेच सगळ्यात मोठा धक्का बसतो, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करणाऱ्या रुपाली चाकणकर यांचं नाव थेट या प्रकरणात चर्चेत येतं. त्यांच्या अशोक खरात सोबत ते फोटो व्हायरल होतात आणि लगेचच लोकांमध्ये संतापाची लाट पसरते. कारण ज्या व्यक्तीवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तीच व्यक्ती अशा वादग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात का होती, हा प्रश्न जोरात विचारला जाऊ लागतो. आणि या सगळ्या दबावात त्यांचा राजीनामा हा खूप मोठा मुद्दा बनतो. काही जण म्हणतात की हा निर्णय उशिरा घेतला गेला, तर काही जण म्हणतात की त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते. पण इथेच काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची पण भूमिका महत्त्वाची ठरते, कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जात असेल तर या प्रकरणात ज्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसते त्या सगळ्या मंत्र्यांचेही राजीनामे झाले पाहिजेत. आणि इथे कथा अजून मोठी होते, कारण आता प्रश्न एका व्यक्तीवरून सरळ संपूर्ण सत्ता कारणावरती जातो. आणि याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप मांडले. त्यांनी दावा सुद्धा केला आहे की रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात फक्त ओळख नव्हती तर अधिक जवळचे संबंध होते. त्यांनी काही फोटो दाखवले, काही दावे सुद्धा केले, आणि या सगळ्यामुळे प्रकरण अजून पेटलं गेलं.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील रुपाली ठोंबरे यांनी तर थेट मागणी केली की रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात सह आरोपी केलं पाहिजे आणि त्यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलंय आणि लोकांच्या मनात अजून एक मोठा प्रश्न उभा राहिलाय। हा फक्त एक गुन्ह्याचा मुद्दा आहे की यामागे मोठं राजकीय जाळं आहे आणि याच वेळी काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली। काहींनी सांगितलं की तपास पूर्ण होईपर्यंत कोणावरतीही आरोप करणं योग्य नाही। काहींनी सांगितलं की दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि काहींनी स्पष्ट केलंय की या प्रकरणात आणखी मोठी नावं समोर येऊ शकतात आणि त्यामुळेच सगळ्यांचं लक्ष आता तपासावरती लागलंय। कारण सांगितलं जातंय की अशोक खरात यांच्या संपर्कात अनेक मोठमोठे राजकारणी, अधिकारी आणि प्रभावशाली लोक होते आणि जर ते खरं असेल तर मग हा फक्त एका व्यक्तीचा विषय नाही, तर संपूर्ण शिष्टमूर्ती प्रश्नचिन्ह आहे। आणि याच दरम्यान काही नावं चर्चेत आलेत। काही मंत्र्यांचे फोटो, काही नेत्यांच्या भेटी आणि काही जणांच्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की जर इतके मोठे लोक अशोक खरात यांच्याशी जोडले गेले होते तर मग सामान्य लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवणं चुकीचं कसं काय? आणि जर हे सगळं चुकीचं होतं तर मग या मोठ्या लोकांची जबाबदारी काय? आणि इथेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पुन्हा चर्चेत आला। कारण लोकांनी विचारायला सुरुवात केली, जर कायदे आहेत तर मग अशा प्रकारचे भोंदू बाबा इतक्या वर्षापासून मनमोकळेपणाने काम कसे करत होते? आणि म्हणूनच आता या प्रकरणात सगळ्यात मोठा प्रश्न फक्त अशोक खरात दोषी आहेत की नाहीत हा नाहीये, तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे या सगळ्या प्रकरणात कोण कोण इन्व्हॉल्व आहे, कोण कुणाच्या मागे उभे होते आणि कोण खरंच सत्य लपवण्याचा प्रयत्न करते। कारण जसं जसं नवीन नावं समोर येत आहेत तसं तसं हे स्पष्ट होतंय की ही फक्त एका व्यक्तीची कथा नाहीये, ही एक मोठी साखळी आहे आणि या साखळीचा शेवट कुठे आहे अजून कोणालाही माहीत नाही। आणि आता इथून पुढे अशोक खरात प्रकरण समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो। कारण इथे फक्त आरोप नाहीत तर एक पूर्ण पॅटर्न दिसायला लागतो, एक असा पॅटर्न जो वर्षानुवर्ष रिपीट होत होता आणि ज्यामध्ये अशोक खरात प्रत्येक वेळी जवळजवळ एकाच पद्धतीने महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होते। सुरुवात व्हायची विश्वासाने, तो स्वतःला जाणकार, भविष्य सांगणारा, मार्गदर्शन करणारा व्यक्ती म्हणून सादर करायचा। लोकांना वाटायचं की हा आपल्याला मदत करेल, विशेषतः अशा महिलांना ज्यांच्या आयुष्यात काहीतरी अडचणी होती, लग्न, मुले, नातेसंबंध किंवा वैयक्तिक समस्या। आणि मग तो त्यांना सांगायचा की तुझ्या आयुष्यात दोष आहे, तुझं नशीब अडकलं आहे आणि या सगळ्याचा उपाय फक्त त्याच्याकडेच आहे। आणि इथेच पहिला टप्पा पूर्ण व्हायचा विश्वास निर्माण करणं आणि यानंतर दुसरा टप्पा सुरू व्हायचा अवलंबित्व निर्माण करणं। कारण एकदा त्या महिलेला वाटलं की अशोक खरात तिची समस्या सोडवू शकतो की ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जाऊ लागायची आणि तो प्रत्येक वेळी नवीन कारण द्यायचा। आणखी एक विधी करावा लागेल, ही पूजा पूर्ण नाही झाली, तुझ्या आयुष्यात अजून अडथळे आहेत आणि अशा प्रकारे तो त्या व्यक्तीला पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आणायचा। आणि मग येतो तिसरा टप्पा, सगळ्यात धोकादायक टप्पा, भीती निर्माण करणं। कारण त्यानंतर तो महिलांना सांगायचा, हे कुणाला सांगितलं तर तुझं आयुष्य संपेल, तुझ्या नवऱ्याचा जीव जाईल, तुझ्यावरचं संकट येईल। आणि या सगळ्या धमक्यांमुळे त्या महिला पूर्णपणे घाबरून जायच्या आणि मग या सगळ्या गोष्टींच्या मध्येच तो त्यांना एका खोलीत बोलवायचा, पेढा द्यायचा, काहीतरी कडवट द्रव प्यायला द्यायचा आणि त्यानंतर त्या महिलांना स्वतःवर कंट्रोल कमी असल्यासारखं वाटायचं। आणि मग विधी शुद्धीकरण, दिव्य शक्ती ट्रान्सफर या नावाखाली जे काही घडायचं ते अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। आणि हे सगळं करताना अशोक खरात त्या महिलांना मानसिकदृष्ट्या इतका कमजोर बनवायचा की त्या विरोध करायलाही घाबरायच्या। कारण त्यांना वाटायचं की जर त्यांनी विरोध केला तर त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडेल। आणि याचबरोबर आणखी एक पॅटर्न समोर येतो, आर्थिक फायदा। कारण या सगळ्या प्रक्रियेत तो महिलांना वेगवेगळे खडे, उपाय, पूजा यासाठी मोठमोठे पैसे द्यायला लावायचा। आणि त्यामुळे हा फक्त शारीरिक किंवा मानसिक एक्सप्लॉयटेशन नव्हतं तर आर्थिक एक्सप्लॉयटेशन सुद्धा होता। आणि यामुळे हे स्पष्ट होतं की हा एक व्यवस्थित आखलेला आणि रिपीट होणारा पॅटर्न होता, एक अपघात किंवा एक दोन घटनांचा प्रकार नव्हता। आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, जर हा पॅटर्न इतक्या स्पष्टपणे रिपीट होत होता तर तो इतक्या वर्षापासून चालू कसा राहिला? कोणालाही कसं काही कळलं नाही की कळूनही काही लोकांनी दुर्लक्ष केलं? आणि जर त्या महिलांनी भीतीमुळे आवाज उठवला नाही तर आपण समाज म्हणून किती जबाबदार आहोत? कारण अशा गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा लोक शांत राहतात। आणि म्हणूनच आता हा प्रश्न फक्त अशोक खरात दोषी आहेत की नाहीत इतकाच राहिलेला नाही, तर हा प्रश्न आहे, आपण अशा गोष्टी ओळखू शकतो का? आपण अशा लोकांपासून स्वतःला वाचवू शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचं, आपण वेळेवरती आवाज उठवू शकतो का?
आणि जसं जसं अशोक खरात प्रकरणात हा सगळा पॅटर्न समोर येऊ लागतो तसं तसं लोकांचा संताप वाढायला लागतो. कारण जे आधी फक्त एक व्हिडिओ वाटत होतं ते आता एक पूर्ण कथा बनत चाललेलं आहे. अनेक महिलांचे अनुभव, एकच रिपीट होणारा पॅटर्न आणि त्यामागे असलेली भीती, आणि त्यामुळे लोकांच्या मनात एकच भावना निर्माण होते, राग. कारण जेव्हा एखादी घटना वैयक्तिक पातळीवरून बाहेर येऊन समाजाच्या पातळीवरती पोहोचते तेव्हा ती फक्त एक केस राहत नाही, तो एक चळवळ बनते. आणि अशोक खरात प्रकरणात हे स्पष्टपणे दिसू लागले. कारण सोशल मीडियावर हजारो पोस्ट, लाखो व्ह्यूज आणि सतत चालणाऱ्या चर्चेमुळे एक प्रेशर तयार झाले, ऍक्शन घ्यायलाच हवा. मीडिया देखील या प्रकरणात पूर्णपणे सक्रिय झाले. काही न्यूज चॅनल्सनी सतत कव्हरेज सुरू केली, नवनवीन माहिती समोर आणली. काहींनी पीडितांच्या बाजूने आवाज उठवला, तर काहींनी या प्रकरणाला राजकीय रंग दिला. आणि यामुळे प्रेशर अजून वाढला. कारण जेव्हा मीडिया एखाद्या प्रकरणावरती सतत लक्ष ठेवते तेव्हा प्रशासनाला सुद्धा ऍक्शन घ्यावीच लागते. आणि इथेच तपास यंत्रणा सक्रिय होते. कारण पोलिसांनी अशोक खरात यांना ताब्यात घेतलं, चौकशी सुरू झाली, त्यांच्या ठिकाणाची झडती घेतली गेली आणि त्यातूनच काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची चर्चा सुरू झाली. याच वेळी एक मोठी माहिती समोर येते. सांगितलं जात आहे की अशोक खरात यांच्याकडे फक्त काही नाही तर 50 पेक्षा जास्त, काही ठिकाणी 100 पेक्षा जास्त व्हिडिओ सापडल्याची चर्चा आहे. आणि ही गोष्ट लोकांना अजून धक्का देते. कारण जर हे खरंच असेल आणि त्यातूनच काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची चर्चा सुरू झाली. याच वेळी एक मोठी माहिती समोर येते. सांगितलं जात आहे की अशोक खरात यांच्याकडे फक्त काही नाही तरी 50 पेक्षा जास्त, काही ठिकाणी 100 पेक्षा जास्त व्हिडिओ सापडल्याची चर्चा आहे. आणि ही गोष्ट लोकांना अजूनच धक्का देते. कारण जर हे खरं असेल तर हा प्रकार किती मोठ्या प्रमाणावर चालू होता याची कल्पना येते. आणि त्यामुळेच लोकांचा राग अजून वाढतो. आणि मग सोशल मीडियावरती एकच मागणी सुरू होते, कडक कारवाई झाली पाहिजे. आणि त्याच वेळी राजकारणही थांबत नाही. कारण काही नेते या प्रकरणावरती प्रतिक्रिया देतात, काही जण कठोर कारवाईची मागणी करतात, काही जण तपासाची वाट पाहण्याचं सांगतात आणि काही जण अजून मोठ्या नावांचा उल्लेख करतात. आणि त्यामुळेच एक वेगळीच चर्चा सुरू होते. आणि हा फक्त एक गुन्हा आहे का, की यामागे अजून मोठं काहीतरी दडलंय. आणि या सगळ्या गोंधळात पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा समोर येतो, ते म्हणजे सत्य. कारण एका बाजूला लोकांचा संताप आहे, दुसऱ्या बाजूला मीडिया प्रेशर आहे आणि तिसऱ्या बाजूला तपास सुरू आहे. आणि या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर परिस्थिती खूप संवेदनशील बनते. कारण इथे एक चुकीचा निर्णय घेतला गेला तर त्याचा दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो. आणि म्हणूनच आता सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीवर आहे, तपासातून नेमकं समोर काय येणार. आणि म्हणूनच आता सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो, आपण जे बघतोय आणि जे ऐकतोय आणि जे मानतोय त्यामध्ये खरं किती आहे आणि भावना किती आहेत. कारण अशोक खरात प्रकरणात आता फक्त आरोप नाहीत, लोकांची मतं, मीडियाचे नेरेटिव्ह्ज आणि तपासाची दिशा हे तिन्ही एकत्र येऊन एक मोठं चित्र तयार करत आहेत. आणि त्या चित्रात सत्य नेमकं कुठं आहे हे शोधणं आता सगळ्यात महत्त्वाचं बनलं आहे. आणि आता जसं जसं अशोक खरात प्रकरणात तपास पुढे सरकतोय तसे तसे काही अशा गोष्टी समोर येऊ लागल्यात ज्या फक्त एका व्यक्तीवर आरोप ठेवत नाहीत तर संपूर्ण सिस्टमवरतीच प्रश्नचिन्ह उभं करतात. कारण जेव्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली, ठिकाणाची झडती घेतली आणि पुरावे जमा करायला सुरुवात केली तेव्हा फक्त व्हिडिओ किंवा तक्रारच नाहीत तर त्यामागचं पूर्ण जाळं समजायला लागलं. आणि इथेच सगळ्यात मोठा मुद्दा समोर येतो, हा प्रकार इतक्या वर्षापासून चालू होता, मग तो आधी का थांबला नाही? कोणालाच याची माहिती नव्हती का, की माहिती असून सुद्धा काही लोकांनी ॲक्शन घेतली नाही? तपासात असं सुद्धा सांगितलं जातंय की अशोक खरात यांच्याकडे मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे सापडलेत, ज्यांच्याकडे अनेक व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. आणि जर हे खरं असेल तर हा प्रकार किती मोठ्या प्रमाणावर चालत होता याची कल्पना येते. आणि यामुळेच तपास अधिक गंभीर बनतो. कारण आता फक्त 1-2 प्रकरणांचा विषय राहिलेला नाहीये तर हा एक सिस्टमॅटिक पॅटर्न असल्याचं स्पष्ट होते. आणि त्यामुळेच तपास यंत्रणावरती सुद्धा मोठा दबाव येतोय. आणि याच वेळी एक वेगळी चर्चा सुरू होते, प्रभाव आणि संरक्षण. कारण लोक विचारायला लागतात की जर अशोक खरात यांच्या इतक्या मोठ्या लोकांशी संबंध होते, जर त्यांच्याकडे मोठ्या नेत्यांचे फोटो होते, जर प्रभावशाली लोक त्यांच्या संपर्कात होते तर मग तपासावरती त्याचा काही परिणाम होणार का? आणि इथेच सिस्टमवरती विश्वासाचा प्रश्न उभा राहतो. कारण लोकांना वाटायला लागतं न्याय खरंच निष्पक्ष होईल का? आणि म्हणूनच या प्रकरणात 2 वेगळ्या नेरेटिव्ह्ज तयार होतात. एक म्हणतो सगळे पुरावे स्पष्ट आहेत, कारवाई झाली पाहिजे, आणि दुसरा म्हणतो तपास पूर्ण होऊ द्या, काहीच निष्कर्ष काढू नका. आणि या 2 विचारांमध्ये समाज विभागला जातोय. आणि याच वेळी मीडिया, सोशल मीडिया आणि राजकारण या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन प्रेशर सिस्टम तयार करतात, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट ॲम्प्लिफाय होते
आरोपसुद्धा आणि बचावही. आणि या सगळ्या गोंधळात सगळ्यात मोठा प्रश्न पुन्हा समोर येतो, जबाबदारीचा. कारण जर अशोक खरात दोषी असतील तर त्यांनी जे केलं त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. पण जर इतक्या वर्षापासून हा प्रकार चालू होता तर त्याची जबाबदारी फक्त एका व्यक्तीवर टाकणं योग्य आहे का, की त्या सिस्टमवरही प्रश्न विचारले पाहिजेत ज्याने अशा गोष्टी वाढू दिल्या. आणि इथेच एक खूप महत्त्वाचा मुद्दा येतो, आपण समाज म्हणून काय शिकलो. कारण अशा घटना फक्त बातम्या नसतात, त्या आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवरती परिणाम करतात. त्या आपल्याला शिकवतात की विश्वास ठेवणं आणि अंधश्रद्धा यांमध्ये किती बारीक फरक असतो आणि तो फरक ओळखणं किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आता हा प्रश्न फक्त अशोक खरात प्रकरणाचा राहिलेला नाही, तर हा प्रश्न आहे, आपण सत्य शोधण्यासाठी तयार आहोत का, की आपण फक्त जे समोर येते तेच मानायला तयार आहोत. आणि आता जसं जसं अशोक खरात प्रकरण शेवटाकडे सरकते तसं तसं विषय फक्त एका व्यक्तीचा, एका गुन्ह्याचा किंवा एका तपासाचा राहिलेला नाहीये, तर तो पूर्ण समाजाचा आरसा बनलेला आहे. कारण या सगळ्या घटनांमध्ये आपण फक्त अशोक खरात यांना पाहत नाही, तर आपण स्वतःलाही पाहतो. आपला विश्वास, आपली भीती, आपली प्रतिक्रिया आणि आपली निर्णय घेण्याची पद्धत. कारण या प्रकरणात काही लोकांनी अंधविश्वासाने विश्वास ठेवला, काही लोकांनी भीतीमुळे शांतता पाळली आणि काही लोकांनी पूर्ण सत्य न जाणताच लगेच निर्णय घेतला. आणि या तिन्ही गोष्टी मिळूनच ही परिस्थिती तयार झाली. आणि आता एकीकडे तपास सुरू आहे, पुरावे समोर येत आहेत, नावं समोर येत आहेत आणि दुसरीकडे समाजात चर्चा सुरू आहे, दोषी कोण, कोण निर्दोष, कोणाला शिक्षा झाली पाहिजे आणि कोणाला संधी दिली पाहिजे. आणि या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते, लोक दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत. काही लोक म्हणतात अशोक खरात दोषी आहेत, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तर काही लोक म्हणतात पूर्ण तपास होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवणं चुकीचं आहे. आणि या दोन मतांमध्ये सतत संघर्ष सुरू आहे. परंतु या सगळ्या गोष्टींपेक्षा एक मोठा प्रश्न उभा राहतो, आपण खरंच या प्रकरणातून काही शिकलो का. कारण जर आपण फक्त हा व्हिडिओ पाहिला, चर्चा केली आणि पुढच्या विषयाकडे वळलो तर मग या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. कारण अशा घटना पुन्हा घडत राहतील. आणि म्हणूनच या प्रकरणाकडे फक्त एक न्यूज म्हणून नाही तर एक शिकवण म्हणून पाहणं गरजेचं आहे. आणि ती शिकवण काय आहे, विश्वास ठेवण्याआधी विचार करा, कोणावरती अंधविश्वास ठेवू नका, भीतीपुढे झुकू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूर्ण सत्य समजून घेतल्याशिवाय कोणावरही निर्णय देऊ नका. कारण एक चुकीचा निर्णय एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकू शकतो. आणि म्हणूनच आता अशोक खरात प्रकरण आपल्याला एक खूप मोठा आरसा दाखवतं. आपण कसे विचार करतो, आपण कसे निर्णय घेतो आणि आपण कशावरती विश्वास ठेवतो. आणि कदाचित आरसा पाहून आपल्याला स्वतःला बदलण्याची गरज आहे. आणि आता शेवटी एकच प्रश्न उरतो, जो कदाचित तुमचं उत्तर ठरवेल. आणि शेवटी पुन्हा आपण येतो त्या एकाच नावाकडे, अशोक खरात. एक असं नाव ज्याभोवती इतक्या कथा, इतके आरोप आणि इतके व्हिडिओ आणि इतक्या चर्चा तयार झाल्या आहेत की आज प्रत्येकजण या प्रकरणाबद्दल काहीतरी मत बनवून बसलेला आहे. पण इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, ते मत खरंच पूर्ण सत्यावर आधारित आहे का, की आपण जे पाहिलं, जे ऐकलं आणि जे व्हायरल झालं त्यावर आधारित आहे. कारण अशोक खरात प्रकरणात आपण सगळ्यांनी काहीतरी पाहिलंय, काहीतरी ऐकलंय आणि त्यावरून आपण निर्णय घ्यायला सुरुवात केली. पण न्याय इतका सोपा नसतो. जर अशोक खरात दोषी असतील तर मग एकच गोष्ट स्पष्ट आहे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण कोणत्याही महिलेला फसवणं, भीती दाखवणं आणि तिच्यावरती अन्याय करणं कधीच माफ केलं जाऊ शकत नाही. पण जर अशोक खरात निर्दोष असतील तर मग हा प्रश्न अजून मोठा होतो, आपण एका व्यक्तीला आधीच दोषी ठरवून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं का. आणि या सगळ्या प्रक्रियेत आपण स्वतः किती जबाबदार आहोत. आणि फक्त इतकंच नाही, या प्रकरणात राजकीय चेहरे समोर आले, ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या, ज्यांनी भूमिका घेतल्या, त्यांच्या बाबतीतही प्रश्न उभे राहतात. कारण जर कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांच्यावरतीही कारवाई झाली पाहिजे. आणि जर नाही तर मग त्यांचे नाव या प्रकरणात का आलं आणि या सगळ्यात सत्य नेमकं कुठं आहे. आणि म्हणूनच आता मी तुम्हाला काही सरळ प्रश्न विचारतो, तुम्हाला वाटतं का अशोक खरात दोषी आहेत की निर्दोष. तुम्ही जे पाहिलं त्यावरती विश्वास ठेवता की तपासाच्या निकालाची वाट पाहता. जर उद्या अजून मोठी नावं समोर आलीत तर तुम्ही तुमचं मत बदलाल का. जर हा सगळा प्रकार फक्त अर्धसत्य निघाला तर आपण कोणावरती विश्वास ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण खरोखरच न्याय करतोय की फक्त ट्रेंड फॉलो करतोय. कारण आज तुम्ही अशोक खरात यांच्याबद्दल निर्णय घेत आहात, पण उद्या अशीच परिस्थिती तुमच्यावर आली तर तुम्हाला काय अपेक्षा असेल. लोकांनी तुम्हाला समजून घ्यावं की तुम्हाला न ऐकताच दोषी ठरवावं. शेवटी एकच गोष्ट, आवाज नेहमी मोठा असतो पण सत्य नेहमी शांत असतं. आणि आता निर्णय तुमच्या हातात आहे, तुम्ही आवाजावर विश्वास ठेवणार की सत्य शोधणार. कारण अशोक खरात प्रकरण संपेल पण तुमचा विचार करण्याची पद्धत बदलली नाही तर अशा कथा पुन्हा घडत राहतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.